गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी आलेलो आहे गावाला भात लावणी करायला. तर ही माझी मम्मी आहे. तर आम्ही आता भात लावायला जातो आहे कारण की भरपूर उशीर झाला ब्लॉग करायला. पण असू दे, आता केलं मी. आणि आता आम्ही गावाला आलेलो आहे. हाय बोल. हाय. ही माझी मम्मी. चलो फोटो या, तुम्ही येता ना लावणीला जायचंय. तर गाईज तुम्ही बघू शकता गावाची सगळी माणसं आम्हाला बोलतात की कधी यावं. आम्ही सारखं येत नाही ना गावाला, त्यामुळे आम्हाला बोलतात कधी याला असं विचारतायत. हे कुठे गेला रंजा काकी? काय करताय? तर गाईज ते आमचं मंदिर आहे गणपतीचं. हे आमचं गाव हिरवंगार वातावरण झालेलं आहे. तर गाईज मम्मी गावाला आली की नुसते तेरा हे भरपूर आलाय ते भरपूर आलाय, नुसती भाज्या भाज्या करत बसते. गावाला आले की तिचं वेगळंच असतं. हे बघा, आता तुम्हीच बघा. हे आमचं गणपतीचं मंदिर. काय चाललंय काम? गाईज गावाला आले की भरपूर वेगळीच मज्जा असते. हे बघा किती वारं सुटलंय, एक नंबर. किती मस्त वारं सुटलंय गाईज. हवा खाली बघा, हिरवळ आहे. तर गावाला कोकणीत गावाला असंच असतं, हिरवळ असतं सगळं वातावरण वगैरे. आणि खाली पण असं घसरतो ना तेव्हा सगळी भाजायला लागतं. तर मम्मी बघा, आता मम्मी दुसऱ्यांदा भात लावायला जाते. सगळं जेवण वगैरे आम्ही आवरलेलं आणि आता मम्मी भात लावायला जाते. हॅलो गाईज, तर आम्ही आता शेतात आलेलो आहे. हे बघा, सो मम्मी बघा माझी पूर्ण भिजलेली आहे. गाईज आता मला जाण्याचा मार्ग नाही आहे, पण मी कुठून जाऊ ते कन्फ्यूज होते. आता मला काही समजतच नाही कारण की मध्येच ठेवली नाही ते आणि जागा पण नाही. छोटी वाट आहे ना जायला. आणि तिकडे लांब तिकडे आहे ना, ते तिकडे विहीर आहे मोठी, तिथे आम्ही गवर आणायला जातो. तर गणपतीला आम्ही तिथे गवर आणायला जातो सगळेजण. भरपूर मज्जा येते गणपतीला पण. तर गाईस ते बघा, सगळे डोक्यावर कोकणी माणसं डोक्यावर असं पाऊस आले की कपडा वगैरे असं काय काय प्लास्टिकचं घेतात. तर गाईस तुम्ही बघू शकता, छत्री नसली की हे उपाय करा, तुम्ही नक्कीच करा. काय सर, हे सगळं शेत आहे आमच्या इकडचं. शेती वगैरे सगळं आहे. आणि भरपूर पाऊस पडतो इथे. आणि आमचं गाव आहे रामपूर गुहागर साईड. तर भरपूर इथे पाऊस पडतोय आज. काळोख वगैरे सगळं केलं नाही, भरपूर पाऊस पडतो आज. आमच्या गावाचा एक धबधबा झालेला आहे गुहागर साईड रामपूरची इथे. तर आम्ही तो आज बघायला जाणार आहे. तर आता बघायला गेले की मी पहिल्यांदा बघते तो धबधबा, कारण की आत्ताच झाला ना तो धबधबा, त्यामुळे मी पहिलाच बघते तो धबधबा. काहीच माझी मम्मी बघायची आहे ना, तर ती बघा, माझी मम्मी तिथे उभी आहे. ती माझी मम्मी आहे. तुम्हाला मम्मी बघायची होती ना, तर ती माझी मम्मी कशी भात लावते. तिला येत नाही तरी पण लावते भात. ती बघा, ती उभी आहे, ती मागल्या ती हसते ती पण. ती बघा आणि चालते बघा गाईज कशी ती. हे बघा गाईज. गाईज तुम्ही बघू शकता, आमच्या पाठी पण आपली लोक भात लावत आहेत. हे बघा गाईज, थोडी मज्जा आले ना आज भरपूर.